नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही दिव्यागरला कसा आलो, कोणत्या रूटने आलो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। मंडळी, हा आहे दुसरा पार्ट। तुम्ही रोड व्ह्यू बघू शकता आणि तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की बाबा दिव्यागरला आम्ही कधी पोहोचणार आणि तिथली धमाल मस्ती त्या समुद्रात आम्ही खेळलेलं कधी पाहायला भेटणार। तर हो, तुमची उत्सुकता आता जास्त थांबवणार नाही। तर आता आम्ही पोहोचणारच आहोत दिव्यागरला। तर तुम्ही रोडचं व्ह्यू बघू शकता, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे। दिव्यागर येण्यासाठी अजून 80 किलोमीटर आहे। पण म्हटलं की दुपारची वेळ झाली तर आपण जेवण करूया। जेवण करण्यासाठी थांबलो। तिथं हा जो नजारा आहे ना, खरंच मन प्रसन्न करणारा असा नजारा आहे। त्याचबरोबर विजाही चमकतायत, ढग गडगडतायत आणि आम्ही इथं कोकण थाळीमध्ये थांबलो जेवण्यासाठी। आम्ही सगळे ग्रुप आहे तिथं। शुद्ध आणि प्रसन्न असा वारा आहे। या ठिकाणी आपली कार पार्किंग मस्त। या साईडला पुणे रोड आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता दिव्यागर रोड। सुंदर असा निसर्ग आणि सुट्टीचा प्रवास आणि आपण फॅमिलीसोबत जेवणासाठी जे वेळ घालवतो ना, ते खरंच अविस्मरणीय असतं। कोकण हे असं गाव आहे जिथं कधीच कंटाळा येत नाही। किती वेळ जरी गेलं तर नाही, पुढच्या वर्षी सुद्धा आपण कोकणातच जाऊया। जाता जाता तो हिरवा निसर्ग, कोकणातील घरे, कोकणातील रस्ते किती मस्त ना। खरंच कंटाळा कधीच येत नाही कोकणामध्ये जायला। स्वर्ग कुठं आहे हे जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं एकच उत्तर कोकण। कारण कोकण हा जणू स्वर्गच आहे। कोकणात जन्माला येणं हे खरंच भाग्य आहे आणि ज्यांचा जन्म कोकणात झालेला आहे तो माणूस स्वतःला भाग्यवानच समजतो। कारण कोकणचं निसर्ग आहेच तसं। कोकणाला आठवलं की नजरेसमोर उभे राहतं उंच उंच हिरवीगार डोंगर, नद्या आणि पसरलेला समुद्र। कोकणाच्या या निसर्गाच्या सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर घालत असून पावसाळ्यात जर घाट रस्ता बघितला तर त्यावेळी दिसलेला कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल। फायनली आम्ही आता पोचलो आहे दिव्यागर या ठिकाणी। तिथील तुम्ही घरे बघू शकता, किती सुंदर अशी घरे आहेत। घरासमोर मोठं असं पटांगण आहे, हिरवीगार झाडे तर बघू शकता। खूप सुंदर आणि नयनरम्य असं हा वातावरण आहे। आता आपण चाललो आहे उजव्या साईडला, जे समुद्रकिनारी जातो रस्ता।
Beach Road. आपण इथे चालतो, इकडून आलतो आपण सरळ. आम्ही आलो आहे आज दिवे आगार इथे. तर स्पॉटला पोचलो आहे आणि इथे सगळे आम्ही पार्किंग केलेली आहे. आता सगळे चेंज करून आहे ना आम्ही निघणार आहोत समुद्राच्या दिशेने. तर या ठिकाणी बघू शकता सगळेजण खुश झाले. फायनली वी आर. अजून आहे तर फायनली आता आपण बीचवरती आलो आहे. इथंच आपला सनसेट पाहायला भेटते आज. आला आला लाटली 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 लाटली. मोठं करा मोठं करा आणि पाय जरा दाबून ठेवा म्हणजे ते ना आलं की पॅलन जाणार नाही. हा नाही नाही असं ते थांबा. हा इकडे बघ दीदी दीदी. तर मंडळी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. खरंच खूप छान असा व्हिडिओ तयार झालेला आहे आणि जास्त बोलण्यासारखं काहीच नाही आहे. भावूक आणि अविस्मरणीय असा व्हिडिओ आहे. अरे वा 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 पण पाय सरळ कर.
नको गणेश, इथपर्यंत आहे अजून थोडे बॅलन्स फक्त जाऊन. जाओ चालत चालत. कोण गायब झालं?
तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही खूप असं धमाल केली दिवे आगारला आणि खूप मजा आली. आणि मे महिन्यातली सुट्टी असल्यामुळे ना सगळी फॅमिली आम्ही एकत्र आलो आणि धमाल गोष्टी झाल्या आणि खूप मस्त वाटलं. तर आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. तर चला, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.